तर 4 ब्लाऊज शिवले मी सकाळपासून कटिंग करून 4 ब्लाऊज शिवले आणि साड्या चालल्या हात शिलाई करणं. म्हणजे खालून पिको करून आणते आणि मी वरून हात शिलाई करते. 2 राहिल्यात, 5-6 झाल्यात. बाकीचे जे होत्या त्या साड्या ते दिल्यात पिको करायला. ब्लाऊज आता कटिंग करायचे, करून ठेवायचे, 7-8 हाताचे शिवायचे आणि नंतर जायचे शिवायला. नमस्कार मंडळी, जय भीम सर्वांना. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी शीतल. तर मी आज लवकरच आले दुकानात. एक ब्लाऊज झाला पण माझा शिवून मस्तपैकी बघा. एकच ब्लाऊज कट करून ठेवला होता काल. आत्ता ना कट करते ब्लाऊज आणि शिवते. तर भरपूर ब्लाऊज आहेत शिवायला. वटपौर्णिमेचे भरपूर ब्लाऊज आलेले शिवायला माझ्याकडे. तर एक झालेलं आहे शिव, तर तुम्हाला दाखवते. हा पण शिवायचा, हे पण शिवायचं आणि याच्यात पण 3 ब्लाऊज आहेत. साडीचे सगळे ब्लाऊज काढायचे इथे बघा. एवढ्या साड्या ठेवल्यात का सगळ्यात तिथं फलकवरून झालेले कोणत्या राहिलेले आहेत त्याच्यातला ब्लाऊज काढायचा आहे. आणि खूप छान माझे ब्लाऊज शिवायला बघू शकतो किती छान कलर. तर वाव, मोराची डिझाईन किती छान आहे. पैठणी आहे, कलर किती छान आहे. खूप छान साड्या पण सगळे साड्याचे जे पण सगळे साडे ब्लाऊज शिवायचे. 7 साड्या आहेत त्याच्यामध्ये पण, या पिशवीमध्ये पण. माझ्याकडे पण साडी सेम अशी. आणि याच्यात या क्वालिटीत आणि त्या क्वालिटीत लई फरक आहे. माझीवाली 1200ची होती आणि ही साडी 800ची साडी. याच्यात आणि त्याच्यात खूपच फरक आहे. त्याचं पण ब्लाऊज शिवायचं आहे. म्हणजे फक्त क्वालिटीत थोडासा फरक आहे, थोड्याफार वेगळ्या दिसतात. त्याचं पण ब्लाऊज शिवायचं. एक पैठणी मस्त प्युअर पैठणी, याचं पण ब्लाऊज शिवायचं. किती छान आहे. एकदम क्वालिटी बघा ना, इतकी छान आहे ना, खूपच छान आहे. बघू शकता 4000ची पैठणी ही पण. आणि ही पण माझ्यासारखी तर कलर चेंज आहे. आणि ब्लाऊज ना माझ्यासारखा सेम शिवायला सांगितला आहे. हा ब्लाऊज आहे. सेम साडी आहे आणि माझ्यासारखा माझा ब्लाऊज दाखवते.
नॉड पण बांधायला सांगितली, सेम बाही पण अशीच आणि गळा पण असंच करायला सांगितलं. त्यासाठी ना आपण वेगळे वेगळे जरा नवीन नवीन शिवायचे, मग कसं कस्टमर पण म्हणतात तुमच्यासारखंच शिवा, काय का नाही. काढायचे, पिको फॉल करायचं. तर एवढ्या साड्या आहेत पिको फॉलच्या, एवढे ब्लाऊज शिवायचे. चला याच्यात पण एवढ्या सगळ्या साड्या आहेत. कट करून घेते सगळे पटापट ब्लाऊज. अस्तर आहेत, मी ताग्यातलेच अस्तर वापरते. दोन ब्लॅक आहेत, दोन ब्लॅकचं काढले अस्तर. तिन्ही पण एकाच कस्टमरचे. आता काढायचं आहे हिरवा. तर बघा प्रिन्सेस कट आहे, दोन आहेत, दोन्ही एकाच मापावर आहेत. प्रिन्सेस कटचे टाकले माप आहे. हा मागचा भाग आहे आणि हा समोरचा. शोल्डर मुंडा दोन्ही सेम. इथून इथून 4 इंच, इथून 4.5 आणि हा समोरचा गळा. तर चालले टाकते आता मी. झालं सेप देऊन, बघू शकता. इथून घेतले 2 इंच आणि वर 2 इंच आणि असा शेप दिलेला आहे. खूप छान बसतो, म्हणजे जास्त असं दबत वगैरे काही नाही. छाती बघा खूप छान असं शिवल्यावर खूप छान ब्लाऊज बसतो असा. आणि पंचकोनी गळा आहे. शोल्डर बारीकच आहे, बारीक ठेवायला सांगितले. तर ही बाई आहे, थोडासा फुगा पप ठेवायचा आहे वरी एकाची, आणि एका ब्लॅकवाल्याची साधीच बाई ठेवायला सांगितलं. तर आता मी टाकलेले माप आता कटिंग करून घेते. अस्तर कटिंग करून झालेलं आहे, तर टाकायचे आता सगळे पूर्ण. कटोरी तर इथं बाही टाकलेली आहे. इथं काट आहेत ना, त्यामुळे इथं बाही टाकलेली आहे. आणि कटोरी, मुंडा आणि हे मागचा भाग. तर अशा प्रकारे आपण ब्लाऊज पीसवर अस्तर कट केलेले टाकून घेतलेले आहे अस्तरचे भाग. तर दुसरा घेतला ब्लॅकवाला, तो तसंच आपण हा कसा कट केलाय तसाच कट करून घ्यायचा. हा पण ब्लाऊज असं अस्तर टाकून घ्यायचं. बारीक माप आहे आणि कपडा पण, म्हणजे ब्लाऊज पीस पण मोठा आहे. इथं बाही टाकायची. एवढं. आणि साड्या सगळ्या द्यायच्या. मी बाहेर, म्हणजे मी नाही करत साड्या, फक्त हात शिलाई करते. पिकोला बाहेर देते सगळ्या साड्या. तर इथे पिको फॉलची मशीन आहे, पण होत नाही ना ब्लाऊज आणि ते, मग त्यामुळं मग मी एवढा नाही लोड देऊन टाकते, बाहेरच देते. कट केले आणि आता घेतले 3 कट करून आता चाललंय शिवणं. साड्या वगैरे झाल्यात हात शिलाई करून. सगळ्या साड्या 7-8 मध्ये ते केल्यात. आता चाललंय ब्लाऊज शिवणं. 3 कट केलेले. फोरटक्स ब्लाऊज आहे. एक्स्ट्राचा कपडा आता कट करून घेते सगळं. प्रिन्सेसचे शिवले, 4 पण प्रिन्सेस होते सकाळपासून, आणि आता फोरटक्स आहेत.
ब्लाऊज क्रॉसपट्टी जॉईन करायची त्याची. हा दुसरा भाग आहे, तसंच जॉईन करून घ्यायचं. एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं. गळा आहे, गोलच गळा आहे. आता कट करून घ्यायचा आणि टक्स. आणि आता अंदाजाने सवय झाली ते बघा असं. एकदम सोपी पद्धत आहे. 4 टक्स ब्लाऊज शिवायला तर एकदम सोपं आहे. पहिलं खालून टिप मारून घ्यायची, अस्तरवर ठेवायचा आणि खाली ब्लाऊज पीस. म्हणजे गोट लावायचं नाही याला, फोल्ड करूनच घ्यायचं, गोट नाही लावायचं.